तर गुजरात पाठोपाठ आता बंगळुरू रोज या जातीच्या कांद्यावरचं 40% निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय हा केंद्र सरकारनं घेतलाय। बंगळुरू रोज या जातीच्या कांद्याचं पीक सामान्यपणे कर्नाटकात घेतलं जातं, त्यामुळे आता कर्नाटकातील शेतकऱ्यांना निर्यात शुल्काशिवाय कांद्याची निर्यात करणं सोपं होणार आहे। कर्नाटकातील कोलार मतदारसंघाचे भाजपचे खासदार एस मुनिस्वामी यांनी या संदर्भात केंद्र सरकारला पत्र लिहून निर्यात शुल्क हटवण्याची मागणी केली होती। त्या मागणीला अनुसरून केंद्र सरकारनं कर्नाटकातील कांदा उत्पादकांना दिलासा दिलाय। दरम्यान या निर्णयानं महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांवरती अन्याय होत असल्याचा आरोप होतोय। तर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष जयदत्त होळकर यांनी या संदर्भातली दिलेली प्रतिक्रिया नेमकी काय आहे तीही पाहूया। केंद्र शासनाने आज त्या ठिकाणी बेंगलोर आणि कर्नाटक भागातील जो काही बेंगलोर रोज कांदा आहे त्या कांद्यावर जी काही 40% ड्युटी आहे ती काढण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। परंतु महाराष्ट्रातील जो काही कांदा आहे त्या कांद्यावर अजूनही 40% ड्युटी लावलेली आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने कांदा हा निर्यात होणं अपेक्षित होता त्या पद्धतीने कांदा हा महाराष्ट्रातील कांदा निर्यात होताना दिसत नाहीये। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अशी विनंती आहे की ज्या पद्धतीने गुजरातचा सुरुवातीला 2000 मेट्रिक टनाला परवानगी दिली, आज या ठिकाणी जर आपण बघितलं तर बेंगळुरू रोज या कांद्याला 40% ड्युटीतून बाजूला काढलेले, त्यावरची ड्युटी कमी करण्यात आलेली, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील कांद्यावरची सुद्धा ड्युटी जर कमी केली तरच खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील कांदा सुद्धा हा परदेशात जाऊ शकतो आणि तरच खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला त्यातून बाजारभाव चांगले अशा पद्धतीने मिळू शकतील। परंतु जर 40% ड्युटी ह्या महाराष्ट्रातील कांद्यावर तर सातत्याने जर ठेवली तर पाहिजे त्या प्रमाणात कांदा हा निर्यात होणार नाही आणि जे काही शेतकऱ्यांना भाव अपेक्षित आहे ते या ठिकाणी मिळताना दिसत नाही। आणि म्हणून आमची शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र शासनाला विनंती आहे की ज्या पद्धतीने बेंगलोर रोज कांद्यावरची ड्युटी त्या ठिकाणी काढलेली त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील कांद्यावरची ड्युटी सुद्धा या ठिकाणी कमी करण्यात यावी, ती काढून टाकावी व जास्तीत जास्त कांदा कसा निर्यात होईल यासाठी प्रयत्न करावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा।